मातंग समाजातील तरुणावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी टायर देखील जाळण्यात आलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापुरात मातंग समाज आक्रमक झाला आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर संतप्त समाज बांधवांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। महामार्गावर आगीमुळे दाट धुराचे लोट पसरले असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। घटनास्थळी पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आंदोलनकर्त्यांनी हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सोना या गावामध्ये संजय वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीय विषमतेतून जो हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे। जो 2 दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजाच्या एक मुलावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला। तरी येणाऱ्या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये जे मातंग समाजावर अन्याय होते ते अशी कुठेतरी भाजप सरकारनं या कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे। तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सगळ्याला माहित आहे, पण या काळात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे की सोलापूर झालं ह्याच्यापुढे या तर आता तुम्ही या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजे, नाहीतर येणार काय आम्ही तुम्हाला सोलापुरात येऊ देणार नाही। जे अन्याय आतापर्यंत आमच्या समाजावर होत होते ते जाऊन वारंवार इथं लातूर असल्या उस्मानाबाद या भागात पूर्ण आपल्या समाजावर अन्याय चालू होती। कुठेतरी भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल।